ॲटमचं लेक्चर नंबर 3. याआधी आपण इन डिटेल जे थॉम्सन आणि रुदरफोर्ड त्याचबरोबर नील्स बोर यांचं मॉडेल आणि त्याचे लिमिटेशन्सचा अभ्यास केला. या लेक्चरमध्ये आपण हे बघू की जेव्हा एका हायड्रोजन गॅसच्या सॅम्पलला आपण हीट एनर्जी देतो तेव्हा त्याच्यातून जे रेडिएशन्स एमिट होतात त्या रेडिएशन्सची जी वेव्हलेंथ आहे त्याचा जो स्पेक्ट्रम तो कसा आहे, कंटिन्युअस आहे की डिस्क्रीट आहे. त्याआधी पटकन बोर्सचे काही तुम्हाला पॉस्ट्युलेट्स माहिती पाहिजे, थोडेफार कल्पना पाहिजे, त्याचं डिस्कशन करून घेऊ. ठीक आहे. एनसीईआरटी आपला रेफरन्स असणार आहे, पण त्याच्या बाहेरच्या पण मी गोष्टी ज्या नीटसाठी महत्वाच्या त्या सांगणार. थेरी पार्ट हा चाललाय, न्यूमरिकल लेक्चर नंबर 4 मध्ये जेवढे लागतात तेवढे कव्हर झालेले आहेत. ठीक आहे. सगळ्यात पहिले बोर काय म्हणतात की जे इलेक्ट्रॉन आहे न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतात सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. आता ते जे सर्क्युलर ऑर्बिट आहे त्याची स्पेशालिटी आहे. काय स्पेशालिटी आहे? एकतर हे स्टेबल ऑर्बिट आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्या ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये असताना इमिट करत नाही, म्हणूनच ॲटम कोलॅप्स होत नाही. हे रदरफोर्डने नाही, हे बोर्सनी एक्सप्लेन करून रदरफोर्डची चूक खोडून काढली होती. हे मागच्या लेक्चरला झालंय. आणि या ऑर्बिटची आहे ना एक डेफिनाइट एनर्जी आहे. जसं या पहिल्या ऑर्बिटची एनर्जी -13.6, दुसऱ्याची -3.4, चौथ्याची -1.51. म्हणजे मी असं म्हणू शकतो एनर्जीचा फॉर्म्युला तुम्हाला आठवतो का? हो सर आठवतो. एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये फॉर्म्युला आहे -me⁴ अपॉन h² n², त्याच्यानंतर ε0² आणि इथे एक 8 पण येतो. हे कोणासाठी फॉर्म्युला आहे? तर हा हायड्रोजन ॲटमसाठी आहे. ठीक आहे. हायड्रोजन ॲटमच्या कुठल्या पण ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याची ही एनर्जी. ठीक. आता याला मी असं पण लिहू शकतो E = -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवायडेड बाय n². बाकी जे काही कॉन्स्टंट होते ना me वगैरे सगळ्यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपण शेवटी हे एक्सप्रेशन येतं. बरोबर ना? इथं z² पण असतो, z² अपॉन n², पण आता z = 1 आहे हायड्रोजनसाठी, आपण फक्त इथे गप्पा करतोय. जसं मला पहिल्या ऑर्बिटची एनर्जी पाहिजे तर मी काय टाकू शकतो? तुम्ही टाकू शकता सर -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवायडेड बाय 1², म्हणजे हे आलं -13.6. जर दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी पाहिजे असेल तर मी लिहू शकतो -13.6 डिवायडेड बाय 2², म्हणजे हे येईल -3.4 इलेक्ट्रॉन वोल्ट. हेच इथे दाखवायचा प्रयत्न केलाय. असं तुम्ही n = इन्फायनाईटला जा. n इन्फायनाईट जर झाला, इथे जर इन्फायनाईट टाकलं तर एनर्जी 0 येईल. बरोबर आहे. जसं बघा इथे जे काही गोष्टी दिल्या आहेत ना त्या बघून घेऊ आपण पटकन. n = 1 म्हणजे न्यूक्लियसच्या सगळ्यात जवळचं जे स्टेट आहे त्याला आपण म्हणतो ग्राउंड स्टेट. ठीक आहे. हे ग्राउंड स्टेट आहे. इथे मिनिमम एनर्जी असते. मिनिमम एनर्जी. मिनिमम का बरं सर? बेटा निगेटिव्ह दिसतंय का तुला? निगेटिव्ह ऑफ 13.6. जसं जसं तू न्यूक्लियस पासून दूर जाशील तसं तसं एनर्जी वाढत राहील. बघ हे -3.4 -13.6 पेक्षा जास्त आहे, कारण हा निगेटिव्ह लावलाय ना इथे. निगेटिव्ह मध्ये छोटा नंबर मोठा असतो. बरोबर. मग -1.51 हे अजून वाढलं. आणि इन्फायनाईटला जेव्हा आपण जाऊ n = इन्फायनाईट, जेव्हा n = इन्फायनाईट येईल त्यावेळेस एनर्जी जी आहे इलेक्ट्रॉनची ती किती असेल? 0 एनर्जी असेल. 0 एनर्जीचा असा अर्थ होतो, 0चा असा अर्थ होतो, त्याआधी तुला माहिती पाहिजे की या निगेटिव्हचा काय अर्थ होतो. निगेटिव्ह म्हणजे काय बेटा? की इलेक्ट्रॉन आर बाउंड टू न्यूक्लियस, म्हणजे इलेक्ट्रॉन्सला न्यूक्लियसनी बांधून ठेवलंय त्याच्या अट्रॅक्टिव्ह फोर्समुळे. इलेक्ट्रॉन कुठे पळू शकत नाही, म्हणून हे निगेटिव्ह लावतो. निगेटिव्ह पासून जर आपण पॉझिटिव्हला गेलो किंवा 0 जरी असेल तर इथे काय फ्री, किंवा आपण असं म्हणू, असं म्हणता येईल मला, इलेक्ट्रॉन्स आर अनबाउंड. अनबाउंड म्हणजे काय? ते फ्री इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे ना. इथे असं लिहू शकतो आपण फ्री इलेक्ट्रॉन. इथपर्यंत आलं. n = 1 ग्राउंड स्टेट. इन्फायनाईट गेलं तर तिथे इलेक्ट्रॉन फ्री होतात, एनर्जी 0 असते. ठीक आहे. अजून काही गोष्टी महत्वाच्या आहे. काय? तू जर नीट बघितलं तर तुला एक दिसेल की पहिल्या आणि दुसऱ्या
ऑर्बिटमध्ये जी एनर्जी गॅप आहे ती एवढी आहे बघ, साधारण हे 10.3 वगैरे येतं, ठीक आहे ना, 10.2 वगैरे जे काही. त्याच्यानंतर 2 आणि 3 मध्ये छोटी झाली, 3 आणि 4 मध्ये अजून छोटी झाली, 4 आणि 5 मध्ये अजून छोटी झाली. म्हणजे पहिले एवढी होती, मग एवढी झाली, मग एवढी झाली. म्हणजे जसं जसं आपण न्यूक्लियसच्या दूर जातोय तसं तसं कुठल्याही 2 ऑर्बिट मधली जी एनर्जी गॅप आहे ना ती कमी होते. म्हणजे मला काय म्हणायचंय, मी इथे लिहितो, या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. काय सर, की मी म्हटलं पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये जी एनर्जी गॅप आहे ती किती आहे सर, डेल्टा E1 म्हटलं. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये किती आहे, डेल्टा E2 म्हटलं. तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये किती आहे, डेल्टा E3 म्हटलं. म्हणजे मी असं म्हणू शकतो की डेल्टा E1 हा मोठा असेल डेल्टा E2 पेक्षा आणि डेल्टा E2 हा मोठा असेल डेल्टा E3 पेक्षा. म्हणजे जर n वाढला ना, n वाढलाचा जो एनर्जी गॅप आहे ना तो काय होतो सर, तो कमी होतो. एवढं लक्षात आलं, लक्षात आलं. असं समजायची गरज नाही. काही विद्यार्थी असं समजतात, काय समजतात की सर n इज इक्वल टू 1 आणि 2 मध्ये जास्त डिस्टन्स आहे, मग हळूहळू डिस्टन्स कमी होत चालला. डिस्टन्सचं काही घेणं देणं नाहीये का, मला सांग, हा डिस्टन्स जास्त आहे की हा डिस्टन्स जास्त आहे, हा वाला डिस्टन्स जास्त आहे. त्याचं कारण असं आहे की रेडियस आहे ना तो n स्क्वेअरच्या प्रोपोर्शनल असतो. जसा जसा ऑर्बिट वाढेल ना तसा तसा रेडियस वाढत जाईल. म्हणजे पहिलं ऑर्बिट जर हाय तर दुसरा हाय, तिसरा हाय, अलग लक्षात. म्हणजे ऑर्बिट्स मधली गॅप वाढते, इलेक्ट्रॉन्स मधला डिस्टन्स वाढतोय, मात्र एनर्जीचा गॅप कमी होतोय. अलग लक्षात. हो सर. एवढं डिटेलमध्ये का बरं, कारण तुला थेअरी बेस्ड क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम नको. न्यूमरिकल आपण नंतर डिस्कस करू, याचे केलेले आहेत इनफॅक्ट चौथ्या लेक्चरला. इथे काय काय लिहिलं तुम्ही, इथे एनर्जी, इथं मिनिमम एनर्जी लिहिलं होतं ना, मिनिमम एनर्जी. ठीक आहे, हेच सगळ्या गोष्टी त्यांनी पुढे डिस्कस केल्या आहेत. बघा काय डिस्कस केलंय की लोएस्ट स्टेट आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्राउंड स्टेट म्हणतो. ठीक आहे, त्याची एनर्जी किती आहे, -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि बोर्स रेडियस म्हणजे पहिल्या ऑर्बिटचा रेडियस येतो. ठीक आहे ना, पहिल्या ऑर्बिटचा रेडियस आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे काहीतरी शब्द वापरलाय, आयनायझेशन एनर्जी. ते पटकन सांगून देतो. सर काय असतं बरं सर आयनायझेशन एनर्जी, आयनायझेशन एनर्जी, आयनायझेशन एनर्जी म्हणजे बेटा मिनिमम एनर्जी टू फ्री इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट. म्हणजे मी ग्राउंड स्टेट किंवा n इज इक्वल टू 1 वाल्याला किती एनर्जी देऊ की तो न्यूक्लियस पासून मुक्त होऊन जाईल. म्हणजे कुठे जायला पाहिजे तो, n इज इक्वल टू इन्फायनाइटला. आता इथे किती एनर्जी द्यावं लागेल, -13.6. म्हणजे मी याच्यात किती ऍड करू की 0 येणार, तर 13.6 ऍड करावं लागेल. म्हणून त्यांनी इथं म्हटलंय 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट ही एनर्जी झाली. बरोबर आहे का. बघा आयनायझेशन एनर्जी जर काढायची तर कशी काढू शकतो मी, इज इक्वल टू इन्फायनाइटची जी एनर्जी आहे मायनस, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटची एनर्जी मायनस पहिल्या ऑर्बिटची एनर्जी. बरं का, पहिल्या ऑर्बिटची एनर्जी कमी असते नेहमी आणि बाहेर जसं जातो तसं तसं एनर्जी वाढते. मग सर हे किती आलं बेटा, शेवटच्या याची 0 होती मायनस पहिल्याची -13.6, म्हणजे हे आलं माझ्याकडे 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. काय डाऊट, नो डाऊट. ही झाली आयनायझेशन एनर्जी. झालं, ओके सर, आलं लक्षात. त्याच्यानंतर अजून काही गोष्टी माहिती पाहिजे. अच्छा, एक आयोनायझेशन पोटेन्शियल पण असतं. जर मला कोणी विचारलं आयोनायझेशन पोटेन्शियल, तर त्याला काही नाही बेटा, याला फक्त आयनायझेशन जी एनर्जी असेल त्याला तू चार्जनी किंवा इलेक्ट्रॉनने डिवाइड केलं तर इथे येईल 13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. याला जर मी इलेक्ट्रॉन म्हणजे चार्जनी डिवाइड केलं तर ते यायला पाहिजे 13.6 वोल्ट. झालं इथपर्यंत, झालं. ही सगळी माहिती होती. त्याच्यानंतर हे माहिती पाहिजे तुला, बोरचा तिसरा पॉस्ट्युलेट. काय सर तिसरा पॉस्ट्युलेट, बोर काय म्हणतात की जर इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या अबाउट फिरतायत ऑर्बिट्समध्ये, वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये, तर इलेक्ट्रॉनला एका ऑर्बिट पासून जर दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जायचं असेल, एक तर ते फोटॉन ऍब्झॉर्ब करतील,
किंवा फोटॉन एमिट करतील. परत एकदा, इलेक्ट्रॉनला एका ऑर्बिट पासून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जायचं असेल तर एक तर फोटॉनचं ॲब्झॉर्प्शन होईल किंवा फोटॉनचं एमिशन होईल. कसं सांगतो. जसं हा इलेक्ट्रॉन आहे बघ. आता आपण काय करू, यांनी एमिशन बद्दल गप्पा केल्या, मी तुम्हाला दोन्ही केसेस सांगतो, काळजी करू नका. होतं काय की जर या इलेक्ट्रॉनला, हा जो इलेक्ट्रॉन आहे याला उडी मारायची आणि याला इकडे जायचं, ठीक आहे. मला सांग बेटा, याला जर मी इनिशियल स्टेट म्हटलं, किंवा याला आपण इनिशियल फायनल जाऊ द्या, याला स्टेट नंबर 1 म्हण आणि स्टेट नंबर 2 म्हण. चालतं चालतं. पहिले ऑर्बिट आहे हे आणि हे दुसरं ऑर्बिट. पहिलं म्हणजे आता हे असं नाही की n = 1 आहे, पण हे आधीचं ऑर्बिट आहे ना नंतरचं ऑर्बिट आहे असं समज. 1 पासून 2 ला चाललोय. तर 1 ला जास्त एनर्जी का 2 ला जास्त एनर्जी? सर 2 ला जास्त एनर्जी आहे, कारण हा दुसरा ऑर्बिट आहे तो बाहेर आहे ना, बाहेरच्या बाजूला आहे. याचा अर्थ काय होतं इथे? इथे होतं बेटा फोटॉन ॲब्झॉर्प्शन. फोटॉन ॲब्झॉर्प्शन. फोटॉन म्हणजे सर E = h. अरे बाबा, जर लोअर ऑर्बिट पासून हायर ऑर्बिटला मला उडी मारायची असेल, माझ्याकडे नाहीये एनर्जी, तर मला एनर्जी घ्यावी लागेल, म्हणून फोटॉन घ्यावा लागतो. ठीक आहे. त्याच पद्धतीने काय होतं, जसा हा 1 पासून 2 ला गेला, ठीक आहे, 1 पासून 2 ला गेला तर त्यांनी फोटॉन ॲब्झॉर्ब केला. आता ह्या फोटॉन जो ॲब्झॉर्ब केला त्याची फ्रिक्वेन्सी काढता येईल का? म्हणजे किती फ्रिक्वेन्सीचा फोटॉन ॲब्झॉर्ब केला? तर काही नाही, दुसऱ्याची ऑर्बिटची एनर्जी मायनस पहिल्या ऑर्बिटची एनर्जी, एवढा यांच्यात एनर्जी गॅप आहे, बरोबर? एनर्जी गॅप आहे सर. त्या एनर्जी गॅपला भरून काढायला या फोटॉन एवढा ॲब्झॉर्ब करावं लागेल. ठीक आहे. तर इथे काय झालंय सर? इथे झालंय बेटा फोटॉनचं ॲब्झॉर्प्शन. फोटॉन ॲब्झॉर्प्शन. कळालं का? हो सर कळालं. आता काय होतं, ॲब्झॉर्प्शन केल्यानंतर हा फोटॉन इथे आयुष्यभर टिकत नाही. तर किती? NCERT म्हणते 10⁻⁻8 सेकंद. बघा काय होतं, 10⁻⁻8 सेकंद एवढ्या टाइम नंतर, म्हणजे एकदम कमी टाइम नंतर हा फोटॉन जो आहे ना त्याला करमत नाही त्या ऑर्बिटमध्ये आणि हा परत इकडे उडी मारतो. का उडी मारतो सर? काही कारण याचं? हो कारण आहे ना. काय कारण आहे? कारण या ऑर्बिटची एनर्जी जास्त आहे आणि एनर्जी जास्त असल्यावर इलेक्ट्रॉन अनस्टेबल होतो. तुम्हाला माहिती आहे एनर्जी कमी असल्यावर स्टेबिलिटी जास्त असते. मग इनस्टेबिलिटीमुळे हा परत 2 पासून 1 ला येतो. म्हणजे याच्यानंतर काय होतं, आफ्टर 10⁻⁻8 सेकंड इलेक्ट्रॉन रिटर्न्स टू ओरिजिनल ऑर्बिट. आणि बेटा जेव्हा इलेक्ट्रॉन ओरिजिनल ऑर्बिटमध्ये रिटर्न येतो त्यावेळेस तो असाच फुकट रिटर्न येत नाही. त्यांनी जो हा फोटॉन आहे ना, जो फोटॉन गिळला होता तो फोटॉन त्याला बाहेर पण फेकावा लागतो. कारण इथे जर त्याला रिटर्न यायचं असेल तर या ऑर्बिटची एनर्जी त्याची पाहिजे. इथे त्याच्याकडे जास्त एनर्जी होती तर कमी एनर्जी करायला तो फोटॉन बाहेर फेकतो. अलग लक्षात? हो सर. म्हणजे इथे काय होतंय, इथे लिहितो मी, या प्रक्रियेत फोटॉन एमिशन आणि त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी काय राहील तर हीच राहील. ठीक आहे ना. बघा मी म्हणतो किती फोटॉन, काय फ्रिक्वेन्सीचा फोटॉन त्यांनी एमिट केला तर E2 - E1. E2 - E1 का बरं सर? कारण 2 ची एनर्जी जास्त आहे म्हणून. = h. आणि आता इथे काय झालंय सर? फोटॉन ॲब्झॉर्प्शन. आलं का लक्षात? हो सर लक्षात आलं. आता तुला एक गोष्ट सांगतो मजेदार, हे महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? काय असतं बेटा, थोडं जर तू लक्ष दिला, तुला डिटेलमध्ये सांगितलं तरच तुला कळेल, नाहीतर मग कन्फ्यूज होशील, अर्धा शिकशील आणि मार्क तर तुझे येणार नाही. थेअरी क्वेश्चन सोडवायचे आहेत तर थोडं तर तुला मेहनत करावी लागेल, है ना? ओके सर, इकडे लक्ष दे. ठीक आहे. आता बघ, जेव्हा माझ्याकडे इलेक्ट्रॉन असतील, जसं इथे काही इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे सर, इथे काही इलेक्ट्रॉन आहे, इथे काही इलेक्ट्रॉन आहे. आता जर हे 1 नंबरचं ऑर्बिट आहे आणि याला मी म्हणतो 2 नंबरचं आहे आणि 3 नंबरचं आहे, तर 1 नंबरच्या ऑर्बिटची एनर्जी किती असते? -13.6. 2 नंबरच्या किती असते? -3.4. नंतर किती असते? -1.51. हे तुला माहिती आहे, बरोबर आहे? हो माहिती आहे. आता बेटा काय होतं की जेव्हा ॲब्झॉर्प्शन होणार आहे ना, ॲब्झॉर्प्शन, बघ मी म्हणतोय
जर एखादा फोटॉन, आता या दोघांमध्ये किती एनर्जी गॅप आहे, तर या दोघांमध्ये जो एनर्जी गॅप आहे तो साधारण आहे 13 10.2चा आहे, बरोबर ना. मी म्हणतो E2 मायनस E1 किती आहे, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, किंवा E3 मायनस E1 हा किती आहे, म्हणजे जर त्याला 1 पासून डायरेक्ट 3 ला जायचं असेल तर हा किती आहे, तर हा साधारण येईल 13 मधून 1 गेला 12.1 पकडायला, 12.1च्या आसपास. महत्वाची गोष्ट सांगतोय, हा तोच फोटॉन ऍक्सेप्ट करेल, हा पहिला वाला जो इलेक्ट्रॉन आहे पहिल्या ऑर्बिटचा तोच फोटॉन ऍक्सेप्ट करेल ज्यांचा एनर्जी डिफरन्स, म्हणजे ज्याची जी एनर्जी आहे त्या फोटॉनची एनर्जी जी आहे ती एकतर 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट असली पाहिजे किंवा 12.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असली पाहिजे. जर मी फोटॉन आणले बघ, जर मी फोटॉन आणला, फोटॉनची एनर्जी बरं काही, फोटॉनची एनर्जी जर फोटॉन घेऊन आला 5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, म्हणेल बिलकुल नाही. तोने आणली 8 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बिलकुल नाही. त्याने आणली 10.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, बिलकुल नाही. का, एक्झॅक्ट तेवढीच पाहिजे मला एनर्जी, एक्झॅक्ट तेवढीच पाहिजे, जेवढी ही गॅप फुलफिल करायला पाहिजे तेवढी. अलग लक्षात, पहिल्यापासून दुसऱ्याला जम्प करायला किती लागते, 10.2, पहिल्यापासून तिसऱ्याला जम्प करायला किती लागते, 12.6. तर तो एकदम, जर आता मी कोणी आणली, किती आणली सर, 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर तो ऍक्सेप्ट करेल आणि पटकन उडी मारेल. म्हणजे एक गोष्ट मला तुला सांगायची आहे की इथे काय होतंय, महत्वाचा मुद्दा इथे होतंय बेटा, सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन. सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन तो घेत नाहीये, सिलेक्टिव्ह फोटॉन घेतोय. जर सिलेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीचे फोटॉन घेतले तर तो सिलेक्टिव्ह फ्रिक्वेन्सीचे फोटॉन एमिट करणार. जसं तुला सांगतो, हे बघ इकडे, हा कंटिन्युअस स्पेक्ट्रम दिला, म्हणजे मी या फोटॉनला, हा जो फोटॉन होता याला वरती जायचं होतं, तर याला मी कंटिन्युअस स्पेक्ट्रम म्हणजे सगळ्या रंगाचे फोटॉन पाठवले, धाड 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 दुडूम. आता सगळ्या रंगाचे फोटॉन पाठवल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या रंगाचे तो ऍब्झॉर्ब करतो का, नाही, सिलेक्टिव्ह ऍब्झॉर्प्शन करतो. जसं तू बघितलं तर इथे काय ऍब्झॉर्ब केले बघ, याचा स्पेक्ट्रम आणि ऍब्झॉर्ब केल्यानंतरचा हे दिसतंय बघ, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम आहे हा. जे रंग गायब असतील ना ते त्यांनी गिळून टाकले. ठीक आहे, मला सांग, इथे लाल रंग होता, इथे दिसायला लागला का लाल रंग, नाही दिसत आहे, म्हणजे त्यांनी रेडचं ऍब्झॉर्प्शन केलं. अच्छा, नंतर थोडंसं येल्लोचं केलं, नंतर थोडंसं ग्रीनचं केलं, नंतर थोडंसं काय केलं, परत एकदा पिस्ता वगैरे त्याचं केलं. याचा अर्थ त्यांनी पट्ट्या पट्ट्या ऍब्झॉर्ब केल्या, पूर्ण लाईन घेतली का त्यांनी, म्हणजे पूर्ण स्पेक्ट्रम घेतलाय का, नाही. आणि जो ते ऍब्झॉर्ब करेल ना तोच ते एमिट करेल. म्हणजे यांनी आता हे ऍब्झॉर्ब केले, मग आता एमिशनच्या वेळेस पण तेच होणार आहे. म्हणजे एमिशनच्या वेळेस म्हणजे सर, यांनी लाल ऍब्झॉर्ब केला होता, लाल एमिट झाला, पिवळा ऍब्झॉर्ब केला होता, पिवळा एमिट झाला, हिरवा केला होता, हिरवा, पिस्ता केला होता, पिस्ता. म्हणजे मला काय कळालं की याचा एक लाईन स्पेक्ट्रम येतो. लाईन म्हणजे कंटिन्युअस येत नाही, सगळे फोटॉन, सगळ्या फ्रिक्वेन्सीचे फोटॉन ऍब्झॉर्ब पण करत नाही, एमिट पण करत नाही. आलं का लक्षात? यालाच आपण काय म्हणतो बेटा, यालाच आपण म्हणतो लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. मी असं इथे लिहितो म्हणजे नंतर तुला वाचायला सोपं पडेल. काय, ॲटम selectively absorbs and emits photon of suitable frequency. Therefore its स्पेक्ट्रम, त्याचा जो स्पेक्ट्रम आहे, म्हणजे जर मी स्पेक्ट्रोमीटरवर याला बघितलं, इज नॉट कंटिन्युअस. कंटिन्युअस स्पेलिंग काय, UOUS असेल काहीतरी, कंटिन्युअस. इट्स अ स्पेक्ट्रम इज नॉट कंटिन्युअस, त्यालाच आपण लाईन किंवा डिस्क्रीट स्पेक्ट्रम सुद्धा म्हणतो. जे कंटिन्युअस नाहीये ना त्याला हे म्हणतो आपण. ठीक आहे, स्पेक्ट्रम इज नॉट कंटिन्युअस, लाईन किंवा डिस्क्रीट. आलेलं आहे का तुझ्या लक्षात? हो सर, लक्षात आलेलं आहे. डिटेलमध्ये मजा येते ना? हो सर. लायमन बाल्मर पास्कन ब्रॅकेट पीफन, काय सर हे काही नाहीये, हे ट्रान्झिशन करताना जी वेवलेंथ एमिट करतात ना, हे इलेक्ट्रॉन म्हणजे जे फोटॉन जी वेवलेंथ एमिट करतात ना त्याचा स्पेक्ट्रम आहे. सांगतो मी, थांबा. तुम्हाला माहिती आहे
की n इज इक्वल टू 1, n इज इक्वल टू 2, n इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 4 असे वेगवेगळे ऑर्बिट्समध्ये इलेक्ट्रॉन फिरतात आणि प्रत्येक ऑर्बिटची एक फिक्स्ड एनर्जी असते. जसं पहिल्याची -13.6, दुसऱ्याची -3.4, तिसऱ्याची -1.15 वगैरे वगैरे. आता हे जे सायंटिस्ट आहे ह्यांनी काय चेक केलं, जसं लायमननी काय चेक केलं की वेगवेगळ्या ऑर्बिटमधून पहिल्या ऑर्बिटवर इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन करवलं. म्हणजे जेव्हा दुसऱ्या ऑर्बिट पासून पहिल्या ऑर्बिटला जेव्हा इलेक्ट्रॉन उडी मारतो तेव्हा त्यांनी ज्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन एमिट केला, म्हणजे काहीतरी त्याची वेवलेंथ असेल त्याची वेवलेंथ बघितली. तसंच 3 पासून 1 ला जो केला त्याची वेवलेंथ बघितली, 4 पासून 1 ला केला त्याची वेवलेंथ बघितली. अशा सगळ्या वेवलेंथ त्यांनी बघितल्या आणि त्यांच्या जे जे वेवलेंथ आहेत त्या कलेक्शनला आपण लायमन स्पेक्ट्रम असं म्हणतो. म्हणजे कसं की जसं दुसरे, आता हा पहिला ऑर्बिट आहे, हा दुसरा ऑर्बिट आहे, हा तिसरा ऑर्बिट आहे, हा चौथा ऑर्बिट आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे सर. आता एकदा मी दुसऱ्या ऑर्बिट मधून पहिल्या ऑर्बिटला गेलो, मग तिसऱ्यामधून पहिल्याला गेलो, त्याच्यानंतर चौथ्यामधून पहिल्याला गेलो. तर असं करत असताना मी काहीतरी फोटॉन एमिट करेल. त्या फोटॉनची जी वेवलेंथ असेल त्याची जी वेवलेंथ असेल त्याचं जर आपण स्पेक्ट्रम बघितला तर त्या स्पेक्ट्रमला लायमन स्पेक्ट्रम असं म्हणतात. आता इथे मला सांगा की लायमन स्पेक्ट्रम कसं कॅल्क्युलेशन करता येतं. आता इथे त्यासाठी आधी तुम्हाला थोडंसं एक सांगतो की आपण एक फॉर्म्युला बघितला. काय फॉर्म्युला आहे सर? EF मायनस EI इज इक्वल टू h न्यू. हे काय सांगतो तुम्हाला? आता इथे बेटा जो F आहे ना ते हायर स्टेट आहे, हायर स्टेट आहे म्हणजे बाहेरचा ऑर्बिट येतो. आणि I म्हणजे काय सर? हा लोअर स्टेट आहे. म्हणजे जेव्हा बाहेरून आतमध्ये उडी मारेल तर यांच्या एनर्जी डिफरन्स एवढा तो फोटॉन बाहेर फेकेल. बरोबर आहे? हो सर बरोबर आहे. मी याला असंही लिहू शकतो म्हणजे EF मायनस EI इज इक्वल टू HC बाय लेमडा. मला वेवलेंथ बघायची, त्यासाठी सगळा उद्योग चालू आहे. मला सांगा एनर्जीचा फॉर्म्युला तुला येतो का? येतो सर. काय येतो? -me ची पॉवर 4 डिवायडेड बाय किती आहे सर? डिवायडेड बाय आहे 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर n फायनलचा स्क्वेअर. ठीक आहे. मायनस आधी मायनस, हा मायनस असा झाला, EI पण असाच येईल, -me ची पॉवर 4 डिवायडेड बाय इथे काय लिहू शकतो मी? 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h स्क्वेअर ni चा स्क्वेअर. पटलं का? पटलं सर. आता याच्यानंतर एक बघ, काय बघायचं की इज इक्वल टू, याला काय लिहू शकतो मी? HC बाय लेमडा. मला पाहिजे 1 अपॉन लेमडा किती आहे. 1 अपॉन लेमडाचं एक रिलेशन येतं. काय रिलेशन येतं? जर हा सगळं बघ, हे मायनस मायनस प्लस येऊन जाईल, इथे काय येईल? ME ची पॉवर 4 डिवायडेड बाय, कॉमन घेतला ME ची पॉवर 4, हे डिवायडेड बाय सगळंच डिव्हिजन मध्ये येईल. फक्त इथे एक h अजून आला बघ, म्हणून h क्यूब येतो आणि C आला, म्हणजे बघ असं येतं 8 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर h क्यूब C. ठीक आहे, h क्यूब C. आणि इथे यायला पाहिजे, काय यायला पाहिजे? हे प्लस आलं ना, तर 1 अपॉन ni चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन nf चा स्क्वेअर. ही जी टर्म आहे बेटा, ही जी टर्म आहे याला आपण म्हणतो, काय म्हणतो तुला माहिती आहे? काय म्हणतो सर याला? रिडबर्ग कॉन्स्टंट. ठीक आहे, रिडबर्ग कॉन्स्टंट. ह्याची व्हॅल्यू किती असते? याला R म्हणतात आणि याची व्हॅल्यू असते साधारण R इज इक्वल टू असणार, किती असतो R इज इक्वल टू? 1.1 इंटू 10 टू दी पॉवर 7 आणि हे मीटरची पॉवर -1. का बरं -1? कारण हे तर डायमेन्शनलेस आहे, नंबर हे डायमेन्शनलेस आहे, म्हणून याला जर रेसिप्रोकल घेशील तर -m ची पॉवर -1, कारण लेमडा मीटर मध्ये. ठीक आहे, तुला मी लायमन सिरीजचं जे काही वेवलेंथ आहे ना ते कॅल्क्युलेट करून दाखवतो. ठीक आहे ना. आता हे परत एकदा आपण कॅल्क्युलेट करू. काय कॅल्क्युलेट करायचंय सर? तर मी इथं लिहितो लायमन सिरीज. लायमन सिरीज म्हणजे काय? सगळ्यात पहिले तर त्याचा माझा फर्स्ट मेंबर काढायचा असेल, पहिला पाहुणा. फर्स्ट मेंबर म्हणजे कसं कॅल्क्युलेट करतात बघ. फर्स्ट मेंबर म्हणजे काय? n इज इक्वल टू 2 पासून तर मला n इज इक्वल टू 1 ला जायचंय. मग जर मला वेवलेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर ती किती येते? तर ती येईल बेटा 1 अपॉन लेमडा इज इक्वल टू R 1 अपॉन छोटा म्हणजे 1 अपॉन n1 म्हणजे इथे किती आहे? n1 म्हणजे ni म्हणजे छोटा ऑर्बिट येतो किंवा लोअर एनर्जी स्टेट आहे.
1/1 स्क्वेअर मायनस 1/2 स्क्वेअर. इथपर्यंत झालं. याला जर तू कॅल्क्युलेट केलं तर हे यायला पाहिजे, म्हणजे मला म्हणायचंय वेवलेंथ यायला पाहिजे इथून. किती येते सर वेवलेंथ ती? तर हे येईल 3/4 म्हणजे 4/3, 4/3 R. ठीक आहे. जवळजवळ हे जर तू याला नीट कॅल्क्युलेट केला तर हे तुला अँगस्ट्रॉंग मध्ये येतं. ते किती येतं? साधारण हे 1200 अँगस्ट्रॉंगच्या आसपास यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा जो रिजन आहे ना तो यूव्ही रिजन आहे, यूव्ही अल्ट्रा व्हायलेट रिजन. ठीक आहे, मी नंतर सांगितलेलं आहे कसलं रिजन असतात ते. तसंच जर तुला सेकंड मेंबर पाहिजे असेल तर सेकंड मेंबर मध्ये काय करशील तू? n=3 पासून तर n=1 ला जायचं. असं करत करत लास्ट मेंबर जो आहे, लास्ट मेंबर, ठीक आहे, किंवा याला आपण लिमिटिंग मेंबर म्हणतो. लिमिटिंग म्हणजे शेवटचा. तो काय असणार आहे सर? तो असणार आहे बेटा, तो असणार आहे n=इन्फायनाइट टू n=1. ठीक आहे. जर तू इथे इन्फायनाइट ठेवलं, जर मी इथे इन्फायनाइट ठेवलं तर याची वेवलेंथ काय येईल? जसं मला याची वेवलेंथ काढायची असेल तर काय येईल याची वेवलेंथ? पटकन जर आपण कॅल्क्युलेट करायला गेले तर 1/λ R 1/1 स्क्वेअर मायनस 1/इन्फायनाइटचा स्क्वेअर. झालं? ठीक आहे सर, झालं. म्हणजे इथे वेवलेंथ यायला पाहिजे 1/R. ठीक आहे. आता 1/R, R ची व्हॅल्यू किती आहे? 1.1. म्हणजे साधारण याची वेवलेंथ येते साधारण अप्रॉक्सिमेटली 900 अँगस्ट्रॉंगच्या आसपास. ठीक आहे ना, साधारण 900 अँगस्ट्रॉंगच्या आसपास यायला पाहिजे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे. परत एकदा हा कुठला रिजन आला? हा आला सर यूव्ही रिजन, अल्ट्रा व्हायलेट रिजन. विजिबल कुठून स्टार्ट होतो? 4000 पासून 3800च्या पुढे दिदी. बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. एक गोष्ट ऍब्झॉर्ब केली का तू? n=2 पासून 1 ला जाताना वेवलेंथ जास्त होती का n=इन्फायनाइट पासून तर वेवलेंथ 1 ला येताना वेवलेंथ जास्त होती? तर निश्चितपणे 2 पासून 1 ला येताना वेवलेंथ जास्त होती. मला काय म्हणायचंय नीट लक्ष द्या, महत्वाचा पॉइंट सांगतोय. काय सर? की जसं जसं बघा, मला एक सांगा, 2 पासून 1 ला एवढ्या एनर्जीचा गॅप आहे. बरोबर आहे का? एनर्जीचा गॅप आहे. 3 पासून 1 ला एवढ्या एनर्जीचा गॅप आहे. म्हणजे जास्त आहे ना. 3 पासून 1 ला जास्त, 4 पासून 1 ला जास्त, 5 पासून 1 ला अजून जास्त, इन्फायनाइट पासून 1 ला तर खूपच जास्त एनर्जी गॅप आहे. एनर्जी गॅप वाढला म्हणजे काय? बघा, जसा n वाढला, n जसा वाढला तसा डेल्टा ई वाढला, एनर्जी गॅप वाढला. म्हणजेच काय वाढलं सर? म्हणजेच वाढली बेटा फोटॉनची फ्रिक्वेन्सी. अरे एनर्जीचा गॅप वाढला तर तेवढ्या जास्त फ्रिक्वेन्सीचा फोटॉन एमिट करणार आहे तो. बरोबर आहे का? जर फ्रिक्वेन्सी वाढली तर वेवलेंथ काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. आलं का लक्षात? कमी व्हायला पाहिजे. म्हणजे जेवढ्या वरून त्याचं एक्साइटेशन होणार आहे, जेवढ्या दुरून त्याचं एक्साइटेशन होणार आहे, तेवढी वेवलेंथ तो कमी एमिट करणार आहे. येत आहे का लक्षात? हो सर, फ्रिक्वेन्सी जास्त एमिट करेल, वेवलेंथ कमी एमिट करेल. ओके सर, ओके. आता तुला काय लक्षात ठेवायचंय? थोडं परीक्षेचं कामाचं काय लक्षात ठेवशील इथे? हे सगळं वेवलेंथ तुला लक्षात असल्या पाहिजे, पाठ नाही, लक्षात असल्या पाहिजे अप्रॉक्सिमेटली. काय मी काय म्हणतोय? सगळ्यात पहिले जी लायमन सिरीज आहे, लायमन सिरीज म्हणजे याचा म्हणजे कुठं जायचंय आपल्याला? लायमनला 1 ला जायचं असतं, बाल्मरला 2 ला, पास्कनला 3 ला, ब्रॅकेटला 4 ला आणि पी फंडला 5 ला, असं जायचं असतं आपल्याला. बरोबर आहे का? हो सर बरोबर आहे. याची शेवटची वेवलेंथ कुठली आहे? तर लॉंगेस्ट वेवलेंथ काय? तर 1216. 1216 कधी येईल सांग? ही येईल n=2 पासून तर n=1 ला येताना. तसंच बाल्मरची सगळ्यात मोठी वेवलेंथ काय? तर ती येणार आहे n= बाल्मर म्हणजे 3 ला जायचंय. 3 ला कुठून जाशील तू? 3 ला कुठून जाशील? सॉरी, बाल्मर म्हणजे 2 ला जायचंय. 2 ला कुठून जाशील? तर 3 वरून. n=3 ते 2, n=2. बरोबर आहे ना? बघ इथे डायग्राम बघ. डायग्राम बघतोय का तू? हे बघ इकडे. 3 पासून 2 ला सेकंड एक्साइटेड स्टेट म्हणजे n=3 है ना. थर्ड एक्साइटेड स्टेट म्हणजे n=4. ग्राउंडला आपण एक्साइटेड स्टेट पकडतो का? नाही. ठीक आहे ना. ग्राउंडच्या पुढचे एक्साइटेड स्टेट असतात, त्याच्या वरचे. तसंच मग तू मला पास्कन सांग बरं. पास्कन काय येईल सर? पास्कन यायला पाहिजे n=4 ते n=3. बरं हे सगळं राहू द्या.
ही वेवलेंथ बघा तुम्ही 1216 आणि 912 या वेवलेंथ सगळ्या कुठल्या रिजन मध्ये लाय करतात, तर हे बेटा आहे यूव्ही रिजन. कुठला रिजन आहे हा? यूव्ही रिजन. लायमन सिरीज अल्ट्राव्हायोलेट रिजन मध्ये लाय करते. डायरेक्ट एमसीक्यू विचारू शकता, विच ऑफ द फॉलोइंग सिरीज लाई इन द यूव्ही रिजन. ठीक आहे. त्याच पद्धतीने बाल्मरची जर तुम्ही बघायला गेले, सगळ्यात मोठी 6500 आणि सगळ्यात छोटी 3600, म्हणजे हा कुठला रिजन झाला सर? हा झाला बेटा व्हिजिबल रिजन. व्हिजिबल रिजन. कुठली सिरीज व्हिजिबल मध्ये आहे? बाल्मर सिरीज. ठीक आहे. मग सर पास्कन, आता बघ हे सगळ्या 8च्या पुढे झाला, तर हे काय सर? हे इन्फ्रारेड आहे. इन्फ्रारेड है ना, जे व्हिजिबलच्या पुढे येतात ते इन्फ्रारेड. आणि मग हे बाकी काय आहेत? तर हे साधारणतः फार इन्फ्रारेड आहे. फार इन्फ्रारेड. तर लॉंग वेवलेंथ कोणाच्या असतात? लॉंग वेवलेंथ हे नंतर वाल्यांच्या, म्हणजे पी फंड ब्रॅकेट त्यांच्या मोठ्या मोठ्या वेवलेंथ असतात. ठीक आहे. म्हणजे इथे अच्छा वेवलेंथ मोठ्या का असतात त्याचं कारण सांगून घेऊ. लॉजिकल है ना, लॉजिकल डिस्कशन करायला मजा यायला पाहिजे. पी फंडला कुठून जायचंय तुला? पी फंडला जायचं बघ 6 पासून 5 ला. आता नंतर नंतर एनर्जी गॅप एकदम छोटे होतात की नाही? अरे एनर्जी गॅप असे एकदम छोटे होतात की नाही? जसं मला 5 ला जायचंय, 5 नंतर 6 कुठे येणार? इथे तर येणार 6, असं एकदम चिपकून येईल. नंतर असा 7 त्याला अजून चिपकून येईल, कारण एनर्जी बँडची जी गॅप आहे ना ती कमी 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 होत जाते जसं जसं वरती जातो. मग ही जी गॅप कमी झाली, गॅप कमी झाली म्हणजे एनर्जीचा डिफरन्स कमी झाला. डिफरन्स कमी झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी झाली. फ्रिक्वेन्सी कमी झाली म्हणजे वेवलेंथ वाढली. अरे मजा आली का तुला? हो सर मजा आली. आता शेवटचं लेक्चर आपण बघणार, त्याच्यामध्ये न्यूमरिकल सगळ्या टाईपचे इन डिटेल मध्ये डिस्कस करू. मोठं सेशन असणार आहे ते. ठीक आहे. ऑल द बेस्ट.